आज आपण पाहणार आहे मस्त असा अख्खा मसूर. आणि अख्खा मसूरसाठी मी 1 वाटी शिजवलेला मसूर घेतलेला आहे आणि 2 ते 3 वाटी चिरलेला कांदा, शेंगतेल थोडं आणि बटर थोडं. फोडणीत मी याच्यामध्ये आता जिरे घालणार आहे. जिरे थोडे चांगले भाजले की याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घालणार आहे. पेस्ट परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घालणार आहे. कांदा आपण मसूरच्या डबल किंवा 3 पट घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा कमी आपण कांदा वापरायचा नाही आहे. आणि हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायला आपण गडबड करायची नाही. हाय फ्लेमवरती हा कांदा छान असा भाजून घ्यायचा अशा पद्धतीनं. कांदा जर आपण भाजला नाही तर जी आपण बाहेर हॉटेलला अख्खा मसूर खातो, असे एकदम वेगळा असा छान फ्लेवर येतो आहे, तो फ्लेवर तुम्हाला अख्खा मसूरमध्ये मिळणार नाही आणि प्रॉपर तुमचा अख्खा मसूर तयार होणार नाही. मग कांदा मी असा मस्तपैकी बघा भाजून घेतलेला आहे. मग या स्टेपला आपण याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. आता इथं हे एकदम जादूच होत्या. खायचा सोडा घातल्यानंतर कांदा असा मेल्ट होतो आहे. तुम्ही तो कांदा दिसतच नाही, म्हणजे असा असला भारी मेल्ट होतो आहे. असं वास येते खतरनाक त्याचा, काय बोलायचं नाही. असं ते असं मसालाच खाऊ सोडते असं वास होते. मग या स्टेपला आपण याच्यात हळद आणि 2 चमचे मिरची पूड, तुम्हाला हवा असल्यास कांदा लसूण चटणी पण वापरू शकता. हे बघा आता ह्याचे कसे पेस्ट झाले. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे, थोडं थोडं करत पाणी. ज्या पद्धतीने तुम्हाला ग्रेव्ही त्याची पाहिजे आहे त्या पद्धतीनं तुम्ही याच्यात पाणी ॲड करायचं आहे, कमी जास्त. जसे अख्खा मसूरला असते तशी मी झटपट अख्खा मसूर केलेला आहे. 2 वेगवेगळ्या पद्धतीने करा. असा अख्खा मसूर तुम्ही करून बघा, एकदम खतरनाक होते. कसली मस्त टेस्ट येते, तुम्ही तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, असलं भारी होते. बघा त्याची ग्रेव्ही किती छान झाली आहे. आता या स्टेपला आपण ते शिजवलेला अख्खा मसूर आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. आणि आपण याच्यात लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही आता पाणी ॲड केल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि थोडं वरून बटर घालतो. आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी क्रीम घालणार आहे. 1 वाटी अख्खा मसूरला मी अर्धी वाटी क्रीम. तर 1 वाटीची मसूरचं कमीत कमी 4 ते 5 लोक खातात एवढं मसूर होतं एका वाटीमध्ये. शिजवलेला एक अख्खा मसूर 5 लोक खाऊ शकतात एवढा होतो आहे. तर हे बघा कसला मस्त अख्खा मसूरला, एकदम भारी. तुम्ही ह्या अख्खा मसूर भाकरीसोबत किंवा रोटीसोबत किंवा चपातीसोबत आणि भातासोबत तर विषयच नाही. असा खाऊन बघितलं ना तर तुम्ही 100% माझं नाव काढा आणि करून बघा आणि मला नक्की कमेंट करा. थँक्यू.